Welcome back to Ingoa News. For the third consecutive day, an elephant has been causing extensive damage to crops in Ugwe village. Local farmers have asked the government to take immediate measures to prevent further losses. सध्या जो ओंकार आयला हत्ती तो 3 दीस आमच्या उगवे गावान असा आणि व्हडा प्रमाणात नुकसानी सुरू करीत असा। फाटले 7 दीस तामोशा भागान लाखो रुपयांची नुकसानी केला। तातून केळी, कवाथे, फोफळी हांची नासधूस करून शेतकऱ्यांची व्हडा प्रमाणात नुकसान केल्या उपरांत ओंकार हत्तीन उगव्या गावान आपलो मोर्चा वळयल्लो असा आणि उगव्या गावान ज्या बागायती शेतीत शेतकऱ्यांक सध्या वचपाक वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी निर्बंध घातलेले असा। कारण जो ओंकार असा तो खंय तरी लपून बसता, खाल्ल्या उपरांत 3-4 वरां तो एका जाग्यार बसता, उपरांत परत खाता, न्हाता, परत येता, परत खाता आणि व्हडा प्रमाणात नुकसानी करता। वन खात्याच्या अधिकाऱ्यांकडे किंवा कर्मचाऱ्यांकडे तशा प्रकारची कसलीच सुरक्षा ना। तज्ञ मंडळी कित्याक येना? ज्या पद्धतीन आमचे मुखेलमंत्री म्हणा, आमचे वन खात्याचे मंत्री किंवा कृषी खात्याचे मंत्री वेगवेगळी आश्वासना दिता, पण त्या आश्वासनाची आयज मेरेन पूर्तता जायना। त्या खातीर हो हत्ती व्हडा प्रमाणात नुकसानी करता आणि शेतकऱ्यांक नुकसान भरपाई केन्ना मेळटली? आणि नुकसान भरपाई अल्प मेळता आणि मागीर शेतकऱ्यांचे जे काबाड कष्ट असता ते वाया वयल्ले वयता। जो ओंकार आता शेतान असा, लपून बसलेलो असा, तेका वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी तांचो बंदोबस्त करपा खातीर किंवा तेका हाकलून दवरपा खातीर त्यांच्या हातान गंडेल बॉम्ब दिल्ले असा आणि इतर कसलीच सुविधा ना। सरकारान या ओंकार हत्तीची बेगोबेग तातडीन ताका ज्या वाठारान आयिल्लो त्या वाठारान सोडपाची सोय करची अशी ह्या माध्यमांतल्यान सगळे शेतकार करता। हांव निवृत्ती शिरोडकर।